नमस्कार मित्रांनो, युवा कोकण या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे। आज मी चाललो आहे अशा एका ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी जो निजामशाहीतील वास्तुकलेचा एक सुंदर असा नमुना आहे। महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर अहिल्यानगर, जो पहिला अहमदनगर या नावाने ओळखला जायचा, या शहरामध्ये प्रसिद्ध असा आहे चांद बीबी महल। हे अहिल्यानगर शहरापासून पूर्वेला 14 किलोमीटर अंतरावरती आहे। चांद बीबी महल किंवा याला सलाबत खान मकबरा असे सुद्धा म्हणतात। सह्याद्रीतील गर्भगिरी पर्वत रांगांमध्ये शाह डोंगर नावाच्या डोंगरावरती हे वसले आहे। निजामशाहीतील कर्तबगार वजीर सलाबत खान यांनी इसवी सन 1580 ला ही वास्तू बांधताना नगर जवळील सर्वात उंच जागेची निवड केली। समुद्र तळापासून याची उंची जवळपास 3080 फूट आहे। माथेरानपेक्षाही उंचावर आहे हा नगरचा चांद बीबी महल। हे उंचावरती असल्यामुळे यावरून अहिल्यानगर शहर आणि आजूबाजूच्या परिसराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो। सूर्योदय आणि सूर्यास्त येथून चांगल्या प्रकारे पाहता येतो। पावसाळ्यातील निसर्गरम्य सौंदर्य येथून पाहण्याजोगे असते आणि हे उंचावरती असल्याने येथून हवाही जोरदार वाहते, त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक असते। पावसाळी हा मकबरा ढगाने वेढला जाऊन दिसेनासा होतो। स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज देखील या महाल परिसरात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनासाठी यायचे असे म्हणतात। सध्या हे महाल भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे। विशेष म्हणजे हा महाल बाहेरून 3 मजली दिसत असला तरी त्याची आतल्या बाजूने दुमजली रचना आहे। हा अष्टकोनी आकाराचा असून 70 फूट उंच तर 20 ते 25 फूट रुंद आहे। याला एक तळ मजला सुद्धा आहे आणि ह्या महालाच्या तळघरात सलाबत खान आणि त्यांची बीबीची कबर आहे। ही कबर तळघरात असून देखील सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळेची किरणे या कबरीवरती पडतात अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली आहे। असे म्हणतात की या मकबऱ्याचं बांधकाम केवळ 30 दिवसात पूर्ण करण्यात आले होते। या मकबऱ्याच्या समोर सलाबत खान आणि त्यांची दुसरी बेगम, मुलगा आणि त्यांच्या कुत्र्याची कबर आहे। सलाबत खान निजामशहाच्या सरकारमध्ये मंत्री होते। सलाबत खान यांनी त्यांच्या मृत्यूच्या पश्चात एक वेगळी ओळख ठेवून दिली आहे। त्याचे उदाहरण म्हणजे हा 440 वर्षापूर्वीचा निजामशाही वास्तुकलेचा नमुना आहे। काळ्या दगडाचे मजबूत बांधकाम केलेला हजारो साल टिकेल असा हा महाल आहे। विशेष म्हणजे याला वरती जाण्यासाठी भिंतीच्या आतून पायऱ्या आहेत, त्या बाहेरून दिसत नाहीत। युद्धाच्या वेळी ऑब्झर्वेशन टॉवर म्हणूनही याचा उपयोग केला जायचा। दुसरं विशेष म्हणजे सलाबत खान यांनी त्यांच्या मृत्यूच्या 9 वर्ष आधी हा मकबरा बांधून ठेवला होता। या मकबऱ्याच्या डोंगर परिसरात निजामकालीन तलाव सुद्धा आहे। स्थानिक पातळीवरती या मकबऱ्याला चांद बीबीचा महल या नावाने ओळखले जाते। अहमदनगरची ओळख असलेल्या आणि पुरुष सैनिकांशी खांद्याला खांदे लावून लढणाऱ्या चांद बीबी सुलतानाचे नाव आदराने घेतले जाते। चांद बीबीला ओळखलं जाते ते सम्राट अकबराच्या मोगल सैन्याला हरवून नगरचा यशस्वी बचाव केल्याबद्दल। अहमदनगरच्या हुशार निजामशाह यांची मुलगी चांद बीबी ही निजामशाही घराण्यातील एक सुंदर लढवय्या स्त्री होती। त्यांनी अहमदनगरला वाचवण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न केले होते आणि या पराभवाचा बदला पुसून काढण्यासाठी 1597 साली मोगल सैन्य अहमदनगरवरती चालून आले। यावेळी चांद बीबीने त्यांची डाळ शिजू दिली नाही। 1599 साली मोगल सैन्याने पुन्हा एकदा अहमदनगरवरती निकराने हल्ला चढविला। प्रसंग ओळखून तिने तडजोडीचा निर्णय घेतला। हा तिचा मुत्सद्देगिरीचा निर्णय पसंत न पडल्याने शेवटी तिच्या सैनिकांच्या संतप्त जमावाने तिची हत्या केली। तिच्या हत्येनंतर निजामशाहीची फार मोठी हानी झाली। मित्रांनो, तुर्तास इथेच व्हिडिओ थांबवतो। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये।